मित्रांनो, जय शिवराय आणि सर्वांना नमस्कार. एक शेड अपडेट व्हिडिओ 29. आपण पूर्ण शेडचा आता पूर्ण फार्मचा अपडेट यात घेणार आहोत. एक थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, एक 3-4 मिनटाचा. हे बघा, इकडे आपलं विहीर खोलीकरणाचं काम चालू आहे. सर्वसाधारणतः 70 फूट आपण विहीर करणार आहोत. त्याचबरोबर आपलं जे काय शेळीपालन आणि देशी कुक्कुटपालन थोडंसं जंगल एरियामध्ये आहे. साईडला तुम्हाला डोंगर वगैरे दिसत आहेत. तिथं बिबट्या आणि इतर प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी बघा 10 फूट उंचीचं आपण 10 आणि प्लसवरती 1 फूटचा बेंड म्हणजे 10.5-11 फुटाचं हे आपण वॉल कंपाऊंडचं काम हाती घेतलेलं आहे. त्याचबरोबर इकडे हे जे पोल उभे दिसत आहेत त्याच्यावरती आपण एक 10,000 लिटर पाण्याचे टाक्याचं प्लॅनिंग करतो आहे पूर्ण फार्मसाठी. 5,000 लिटर फिल्टर पाणी आणि 5,000 लिटर नॉर्मल पाणी हे त्याचंच फॅब्रिकेशन मटेरियल आहे. हा जो समोर शेड दिसतोय काम चालू आहे, म्हणजे झालंच आहे, फक्त ताडपत्री टाकायची. हे आपलं सुका चारा नियोजनासाठी केलेलं आहे, वर्षभराचा चारा स्टोअर करण्यासाठी शेळ्यांसाठी. त्या बाजूला आपण सुपारीचे झाडं कंपाऊंडच्यात लावले आणि हे जो पूर्ण प्लॉट रिकामा दिसतोय 1 एकरचा, याच्यामध्ये आपण हिरवा चारा शेळ्यांसाठी करणार आहोत. त्याचबरोबर आपण इकडे कंटेनर होम बनवला होता तात्पुरता. तिथे आपल्याला थोडंसं भविष्यात शेड एक्सपांड करायचं आहे, म्हणून आपण आता हे उचलून ह्या भागामध्ये इकडे हे जे फाउंडेशन केले हे सुद्धा 4 फूट खोल खांदून याच्यात दगड आणि कॉन्क्रीट करून पूर्ण वर उचलून आणले. अजून 1 फूट वर उचलायचे. त्याचबरोबर काम खूप चालू आहे, गेली 2 वर्ष झाले काम चाललं आहे आणि काम प्रॉपर करतो आहे आपण. हो का, या साईडने सुद्धा खाली 2-2.5 फूट ॲव्हरेज भिंत आणि हो का हे वरती 8 ते 9 फूट वॉल कंपाऊंड म्हणजे जमिनीपासून पुन्हा 10 फूट आपण हाईट घेतली. इकडे आपला जो 100% गावरान कोंबड्या आणि शिवाय नुसतं गावरान नाही तर आपण केमिकल फ्री करतो आहे, रसायनमुक्त. पूर्ण आपण ऑर्गॅनिक पद्धतीने ग्रो करणार आहोत. त्याचं हे खालचं सेक्शन आहे. इथं आपल्या देशी गाया राहणार आहेत या सेक्शनमध्ये. आणि हा जो मधला पट्टा दिसतोय पूर्ण, हा सगळं मलमूत्र इथं जमा होईल, लेंड्या वगैरे, आणि मूत्र खाली वाहून जाईल टँकमध्ये. हे जो खालचा पोर्शन दिसतोय शेडचा, इथं पूर्ण आपल्या देशी गावरान सेक्शन वाईज वेगवेगळ्या सेक्शनमध्ये कोंबड्या राहणार आहेत. ही बाहेर जी पडवी काढली आहे ही पण कोंबड्यांसाठीच आहे. त्याचबरोबर आपलं शेळ्यांचं नियोजन तुम्हाला दाखवतो की आपण शेळ्यांचं नियोजन बघा. ही शेळ्यांच्या वरती स्टेजवर जाण्याची एंट्री आहे. आपला रॅम्प आपण बनवला आहे एकदम हेवी. ठीक आहे. हे बघा, पूर्ण हे वेगवेगळे सेक्शन आहेत. 10 सेक्शन बनवलेत आपण. एका कंपार्टमेंटमध्ये 15 ते 16 शेळ्यांचं नियोजन आहे. साईजनुसार राहील. काही ठिकाणी 10-12 राहतील आणि काही ठिकाणी 15-20 राहतील. जिथं छोटे आहेत तिथं 15-20 राहतील. आणि पलीकडल्या साईडला हा जो सेक्शन आहे इकडे, हे आपलं हॉस्पिटल म्हणू शकता. इथे आपलं पूर्ण लहान पिल्लं जे आहेत शेळ्यांचे त्याचं ब्रूडिंग सेक्शन होणार आहे. डिलिव्हरीला येणाऱ्या शेळ्या इकडे एक 8 कंपार्टमेंट आपण केलेत की तिथे आपण त्यांना ठेवणार. आणि हा आपला गावरान पिल्लांचं ब्रूडिंग सेक्शन आहे. आपण 1 महिना इकडं ब्रूडिंग रूममध्ये सगळे इथंच त्यांना ब्रूडिंग वगैरे करून 21 दिवस ब्रूडिंग झाल्याच्या नंतर 5-7 दिवस इकडे सेट करू. नंतर खालच्या सेक्शनला आपण त्यांना शिफ्ट करणार आहोत. आणि आपण आता फिश पॉन्ड पण बनवतो एक, की आपण मत्स्यपालन पण यात करणार आहोत. या भागामध्ये आपण जवळजवळ एक छोटंसं शेततळं करतो आहे आणि त्या शेततळ्यामध्ये आपलं
फिश करणार आहोत आपण. ते आता कुठले करणार काय त्याचा अजून अभ्यास चालू आहे. हो का, हा जो पूर्ण पोर्शन आहे हा आपण पूर्ण याच्यामध्ये फिश करणार आहोत. आणि याच्याच वरती हे आपलं शेड कंटिन्यू करून वरती आपण ब्लॅक सोल्जर फ्लाईज BSFचा प्रोजेक्ट करणार आहोत. आणि ह्या बाजूने देखील बघा ओढा आहे. ओढ्याच्या बाजूने आता ही भिंत जवळजवळ 5-6 फूट उंच आपण घेतलेली आहेत आणि याच्यावरती 8 फूट कंपाऊंड आपण करणार आहोत. तो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. काय सूचना असतील त्याही सांगा आणि पेजला फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद.